की अप्रोच प्रॅक्टिकली जो हे आहे. तर आपण क्लिनिकल गुरुजीचं वाचलं. तो म्हणतो आधी अनायन गॅप बघा, नंतर बेस एक्सेस बघा. अनायन गॅप आणि बेस एक्सेस दोघेही नॉर्मल आहे, म्हणजे प्रायमरी डिसऑर्डर आहे. मग तुम्ही मग PH आणि बाकी रेस्पायरेटरी ॲसिडोसिस अल्कलॉसिस आहे, मग तुम्ही PH आणि PCO2 बघा. तर आर्कने पण त्याचा अप्रोच दिला आहे. मला वाटतं क्लिनिकल गुरुजीचं चांगलं आहे, पण प्रॅक्टिकली कदाचित ते बोलायला बरोबर पडतं नाही पडतं माहीत नाही. तर हा अप्रोच मला वाटते मॉडरेट आहे, व्यवस्थित आहे. पहिल्यांदा PH नाही बघायचं, पहिल्यांदा PCO2 आणि बायकाप बघायचं, मग त्याच्यानंतर PH बघायला घ्यायचं, म्हणजे तुम्हाला कळतं. कारण की समजा PH PCO2 ॲबनॉर्मल आहे पण PH नॉर्मल आहे, तिथेच तुमचं मिक्सचं डायग्नॉसिस होऊन जातं. मग जर PH त्यांच्या डायरेक्शनमध्ये हललेला आहे, मग त्याच्यात प्रायमरी डिफेक्ट कळून जातो. एक्सपेक्टेड कम्पेन्सेशन कॅल्क्युलेट करा. आपण जे आधी एवढे फॉर्म्युले बघितले ते, जर कम्पेन्सेशन मॅच होत नाही आहे म्हणजे मिक्स्ड आहे, किंवा दोघे अपोजिट डायरेक्शनमध्ये फिरत आहेत आणि हे कधी नॉर्मलाइज नाही करणार, सेम डायरेक्शनमध्ये फिरणार. अपोजिट असेल तर मिक्स असेल. PH पूर्ण नॉर्मलाइज नाही होणार, नॉर्मल PH म्हणजे मिक्स्ड आहे, मोर ऑर लेस आहे तर मिक्स्ड आहे. अनायन गॅप करायचं, फक्त नॅगमामध्ये अनायन गॅप नसतो. बायकाप कम्पेअर करायचा, जर जेवढा अनायन गॅप वाढला आहे तेवढा बायकापमध्ये फॉल व्हायला पाहिजे. ते जर नसेल तर मग तुमचं मेटाबॉलिक कंपोनंट ॲड होतो आहे त्याच्यात. हे एक्झाम्पलमध्ये लक्षात येतं, आधारानं वाचणार. मग नंतर इटिओलॉजिकल कोरिलेशन करायचं. तर ही एक्झाम्पल्स आहेत, एक्झाम्पल छान आहेत. मला वाटतं एक्झाम्पल डिस्कस करणं जास्त होऊन जाईल, खूप मोठा पार्ट ॲड होऊन जाईल त्याच्यात. पण जेव्हा रिवाईज करू तेव्हा एक्झाम्पल्सच करावे लागणार आहे, कारण की ते फॉर्म्युले कसे अप्लाय करायचे ते एक्झाम्पल्सवरूनच कळणार आहे. नंतर मग इंडिव्हिज्युअल हे दिलेत त्यांनी डिसऑर्डर्स. तर मेटाबॉलिक ॲसिडोसिस सगळ्यात कॉमन आहे. क्रिटिकली इलमध्ये मेटाबॉलिक अल्कलॉसिस चालू होऊन जातो. तो पुढे आहे आपला, तो बॅड प्रोग्नॉस्टिक फॅक्टर आहे. सिव्हिअरिटी इज प्रोपोर्शनल टू पुअर प्रोग्नॉसिस. ठीक आहे. मेटाबॉलिक ॲसिडोसिसमध्ये बायकाप तुमचा कमी होणार, म्हणजे इतर काहीतरी ॲसिड तयार झालेलं आहे किंवा याचा लॉस झालेला आहे. लॉस ऑफ बायकाप GI किंवा किडनीद्वारे. ॲसिड वाढलं आहे, केटॉसिस किंवा लॅक्टिक ॲसिडोसिस, सॅलिसिलेट किंवा अमोनियम क्लोराईडमुळे, यांच्यामुळे कॉम्प्लेक्स मेकॅनिझम होतं, म्हणजे पुढे येईल. आणि H+ एक्सक्रेशन होत नाही आहे रिनल फेल्युअरमध्ये. तर मॅग्मा आणि हॅग्मा आहे. मॅग्मामध्ये बायका लॉस, रिनल आणि इन्फ्युजन ॲड झाले. हॅग्मामध्ये मग कुठलं तरी ॲसिड जमा होत आहे, एक्झोजिनस ॲसिड किंवा मग इंडोजिनस पण असेल ARF CRSमध्ये. याच्यात ॲसिड असं जमा नाही होत, याच्यात बायकापचा लॉस होतो त्याच्यामुळे. सॉरी, डिस्टल आहे ना, डिस्टलमध्ये H+ एक्सक्रेशन नाही होत. ठीक आहे, बघायला लागेल. ट्रीटमेंट ऑफ द अंडरलाईन. आणि याच्यात सर्व सिस्टीम अफेक्ट होतात. मेनली आहे कुसुमाल ब्रीदिंग, जे टिपिकल आहे. टायडल व्हॉल्यूम वाढतो, RR एवढा चेंज नाही होत, त्याच्यामुळे तुमचं पूर्ण मग वॉशआउट होण्याचा चान्सेस तो हायपर व्हेंटिलेट करतो. तर रेस्पायरेटरी अल्कलॉसिस बसतो. असं म्हणू शकतो की कंपेन्सेटरी मेकॅनिझम आहे. ॲरिथमियाज बसतात. नंतर हायपोटेन्शन होतं सेकंडरीली. आयनोट्रॉप्स ॲक्ट करत नाही. हायपोटेन्शनचे 2 रिझन आहे. कॉन्ट्रॅक्टिलिटी पण कमी होते, डायरेक्टली कार्डियक डिप्रेसंट आहे H+, आणि व्हॅझोडायलेट पण होतं ॲसिडॉसिसमुळे. वॉशआउट करायला हे व्हॅझोडायलेट होतं, पण त्याच्यामुळं BP पडतो. न्यूरोलॉजिकल तुमचं डिप्रेशन चालू होऊन जातं. आणि बोन बफर यूज झाल्यामुळे मग रिकेट्स आणि ऑस्टिओ हे तर लॉंग टर्म झाले. नॉन स्पेसिफिक आहे, मग हे पण ॲबडॉमिनल वगैरे चालू होऊन जातात तुमचे साईन सिम्टम्स. मसल विकनेस चालू होतं. युरिनरी अनायन गॅप. युरिन अनायन गॅप युज्युअली निगेटिव्ह असतो, कारण की तुमचं जो कटायन आहे अनमेजर्ड अमोनियम तो खूप असतो, त्याच्यामुळे नेगेटिव्ह असतो. जर तो काय म्हणतात त्याला, जास्त नेगेटिव्ह झाला, 0 किंवा पॉझिटिव्ह असतो. नेगेटिव्ह जास्त झाला म्हणजे अमोनियम क्लोराईडचं एक्सक्रिशन वाढलेलं आहे
पॉझिटिव्ह झाला म्हणजे एक्सक्रिशन होत नाही आहे. ओके, मग त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह होऊन जाईल. तर अमोनियम क्लोराईडवर खेळ आहे तो. आणि कधी असा विचार करायचा की जर मेजर्ड कमी होत आहे तर अनमेजर्ड वाढत आहे. तर त्या ह्याच्याने तर जर अमोनियम क्लोराईड आहे अनमेजर्ड वाढत आहे तर मेजर्ड कमी होत आहे. तर असं रिव्हर्समध्ये इझिली विचार करायचा. ट्रीटमेंट अंडरलाईन कॉज अल्कली थेरपी इथे आली आहे. आणि व्हॉल्यूम आणि इलेक्ट्रोलाइट डेफिसिट हा पण व्यवस्थित करायचा आहे. अल्कली थेरपी इंडिकेटेड नाही आहे. एकदम सिव्हिअर जर असेल, सिव्हिअरमध्ये काय तुझं कसोमल ब्रीदिंग, हायपरटेन्शन, ॲरिथमिया, प्रेशर्सला रिस्पॉन्स नसेल, हायपरकॅलेमिया होईल तर त्याचे इंडिकेशन फक्त एवढेच आहे. सिव्हिअर ॲसिडॉसिस असेल, बायकाप 10च्या खाली असेल, कारण की त्याच्या खाली थोडासाही झाला तर एकदम pH पटकन पडून जाईल. आणि रेस्पायरेटरी कंपेन्सेशनमध्ये पुन्हा फटीग होतो आणि फटीग झाल्यामुळे मग पुन्हा CO2 जमा होईल. तिसरं आहे हायपरकॅलेमिया विथ मेटाबॉलिक ॲसिडॉसिस. हायपरकॅलेमिया खूप जास्त झालेला आहे तर मग इमिजिएटली काउंटरॅक्ट करायला तुम्हाला, म्हणजे हे ॲक्च्युली टाईड ओव्हर आहे क्रायसिस. अदरवाईज बॉडी तुमचं स्वतः करतं, पण त्याचं डिसॲडव्हान्टेज आहे. सोडियम आपण बघितलं 2000 मिली ऑस्मोलून जातो 100 ml मध्ये. व्हॉल्यूम ओव्हरलोड होतो, सोडियम ओव्हरलोड होतो, CO2 वाढतं, CO2 प्रोडक्शन. त्याच्यामुळे मग CO2 CNSमध्ये जातो, CNS ॲसिडॉसिस होतो, त्याच्यामुळे मग CNS डिप्रेशन होतं, मग हायपरकॅपनिया होतो. हायपरकॅपनिया तसाही CO2 प्रोडक्शनमुळे पण होतो आणि डिप्रेशनमुळे पण होतो. हायपोकॅलेमिया आणि हायपोकॅल्सेमिया होणार अल्कलॉसिसमुळे. रिबाउंड अल्कलॉसिस होतो. तुमचं जे आहे ॲक्युम्युलेटेड अनायन्स जे आहेत हे पुन्हा बायका वगैरे बनतात, त्याच्यामुळे पुन्हा अल्कलॉसिस वाढायला ॲसिडॉसिस वाढतं, अल्कलॉसिस वाढतं. कारण की हे लॅक्टेड ॲसिटेट हे बायकामध्ये कन्वर्ट होतं. त्याचं नॉर्मल तुम्ही ट्रीटमेंट केली की ते बरोबर स्वतःच बायकामध्ये कन्वर्ट होतात. म्हणून एक्सटर्नली बायकाप देऊ नका, ट्रीटमेंट ऑफ द कॉज करा असं म्हणतो तो. PFK स्टिम्युलेट होतो, त्याच्यामुळे लॅक्टेट वाढतं, बायकापमुळे स्टिम्युलेट होतो हा, म्हणून ॲसिडॉसिस आणखी वर्सन होतं. म्हणून तो म्हणतो पार्शल करेक्शन करा. सिव्हिअरचं असेल तेव्हा पार्शल करेक्शन करा. गोल त्याच्यामुळे तेवढाच 7.2पर्यंत आणा, त्याच्यावरनं का आणू. आणि बायकाप लेवल 8 to 10पर्यंत आणा, त्याच्या आणखी वर घेण्याचा प्रयत्न नका करू. स्पेशली नॅगमामध्ये द्या. हॅगमामध्ये ऑलरेडी काहीतरी मेटाबॉलिक आहेत, त्याच्यामुळे त्याच्यात नका देऊ, आर्टिफिशियली कमी करायला जाऊ नका. इथे 0.5 फॅक्टर दिला आहे, कोणी 0.3 देतं. त्याच्यातला तुम्हाला हाफच बोलस द्यायचा आहे, तोही बोलस नाही द्यायचा, इन्फ्युजन नाही द्यायचा, एक्सेप्ट इन इमर्जन्सी. पहिल्यांदा हायपोकॅलेमिया ट्रीट करावा, नाही तर गपकन हायपोकॅलेमिया होतो. आणि कॅल्शियमसोबत नाही द्यायचं, प्रेसिपिटेट होतं. आयनोट्रॉपसोबत पण नाही द्यायचं. हे इथे दिलं आहे त्याने, ॲसिडॉसिस कसं वाढतं, CO2 वाढतं म्हणून. आणि इथे पुन्हा तेच वर्णन केलेलं आहे की डायबेटिक किटोसिस असेल अल्कली देऊ नका, कारण की तुम्ही तो डिले करतो रिकव्हरीला. हेपॅटिक किटोजेनेसिसला स्टिम्युलेट करतो, त्याच्यामुळे किटोन्स आणखी वाढतात. आणि काय होतं की तुम्ही जर ट्रीटमेंट केली तर ऑटोमॅटिकली ते स्वतःच कन्वर्ट होऊन जातं. म्हणून फक्त एकदमच pH कमी असेल तरच द्या तुम्ही, अदरवाईज देऊ नका. बघा जसं की अल्कोहोलिक किटोॲसिडॉसिस आहे, तर याच्यामध्ये अल्कोहोल हा मेटाबॉलिक ॲसिड तयार करतो, किंवा स्टार्वेशनमुळे किटोॲसिडॉसिस होतं, किंवा वॉमिटिंगमुळे पुन्हा मेटाबॉलिक अल्कलॉसिस होतं. मल्टिपल इश्यूज होऊन जातात. डेक्स्ट्रोज स्टार्वेशनमुळे हायपोग्लायसेमिया होतो, त्याच्यामुळे डेक्स्ट्रोज द्या. इन्शुलिन येतं, इन्शुलिन तुमचं किटोन्स कमी करणार, आणि जे किटोन्स आहे मग ते ऑटोमॅटिकली बायकापमध्ये कन्वर्ट होणार, आणि मग तुमचं ॲसिडॉसिस जे आहे ना ते करेक्ट होऊन जातं. किटोन्स जाणार, बायकाप येणार, तर मग ते ऑटोमॅटिकली करेक्ट होऊन जातं. मग त्याच्यात तुम्हाला हायपोवॅलेमिया करेक्ट करायचं आहे, हायपोकॅलेमिया, हायपोफॉस्फॅटेमिया, हायपोमॅग्नेशिमिया, थायमिन द्यायचं आहे. आता काय राहिलं आपलं, लॅक्टिक ॲसिडॉसिस राहिलं. डायबेटिक बघितलं, अल्कोहॉलिक बघितलं. लॅक्टिक ॲसिडॉसिसचे 2 प्रकार आहेत, हायपॉक्सेमियामुळे म्हणजे परफ्युजनमुळे होणारे, आणि दुसरं ऑक्सिडेटिव्ह सेल्युलर मेकॅनिझम जे डिस्टर्ब झालं तर ते होतं DM मध्ये हेपॅटिक फेल्युअर, इन्फेक्शन,
टॉक्सिन्स अल्कोहोल बायगोनाइड्समध्ये मायटोकॉन्ड्रियल ऑक्सिडेशन थांबल्यामुळे मग लॅक्टेट जमा होतो. मग ऑक्सिजन परफ्युजन याच्यात तर ट्रीटमेंट सिम्पल आहे. O2 नाही आहे तर O2 द्या, बाकी व्हॉल्यूम वगैरे आयनोट्रॉप्स वगैरे द्या. परफ्युजन नाही होते तर आयनोट्रॉप्स द्या. व्हॅसोकन्स्ट्रिक्टर नका देऊ. व्हेंटिलेटर देऊ शकतो जर O2 सपोर्ट इन्व्हेजिव्ह द्यायचा आहे तर. सॅलिसिलेट पॉयझनिंगमध्ये 2 प्रकार होतो. तो स्वतः डिप्रेस करतो, रेस्पायरेटरी अल्कलॉसिस करतो स्वतः आणि रेस्पायरेटरी सेंटर डिप्रेस करतो. लॅक्टिक ॲसिड पण जनरेट करतो, कीटो ॲसिड्स पण जनरेट करतो. थोडा मिक्स पिक्चर आहे. तर याच्यातही बायकाप देऊ नका म्हणतो तो. फोर्स्ड अल्कलाइन डायुरेसिस करा. युरिन pH वाढलं की तुमचं सॅलिसिलेट बाहेर पडतं. बायकार्बोनेट हिमोडायलिसिस करा. रिनल फेल्युअरमध्ये पण अनायन गॅप ॲसिडोसिस होतं. सल्फेट, फॉस्फेट, ऑर्गॅनिक अनायन्स जे आहेत ते जमा होतात. त्याच्यामध्ये तुम्ही बायकाप बिलकुल देऊ शकत नाही, ओव्हरलोड होऊन जातो म्हणून डायलिसिस करा. तर मग आता इथे नॅगमाचं वर्णन केलेलं आहे त्याने. नॅगमामध्ये GI लॉस होणार बायकापचा, त्याच्यासोबत पोटॅशियमचा पण लॉस होणार. नंतर RTAचे 2 प्रकार आहेत, क्लासिकल किंवा टाईप 1 किंवा डिस्टल, ज्याच्यात सिक्रेशन्स नाही होत पोटॅशियमचं. त्याच्यामुळे अल्कली ॲसिड बाहेर नाही जाणार, युरिन अल्कलॉटिक असणार, त्याच्यामुळे कॅल्शियमचं भरपूर ठिकाणी प्रेसिपिटेशन होऊन जातं. म्हणून इथे तुम्ही बायकाप सप्लिमेंट करतात किंवा सायट्रेट त्याचा प्रिकर्सर आहे आणि पोटॅशियम पण हे करता, कारण की इकडे पोटॅशियमचा पण लॉस होतो. H+ सिक्रेट नाही होत तर पोटॅशियम सिक्रेट होतं. नंतर प्रॉक्झिमल टाईप 2 आहे, याच्यात बायकापचं ॲब्सॉर्प्शन होत नाही, त्याच्यामुळे पण याच्या ट्रीटमेंट तुमची अंडरलाईन कॉज आहे त्याला ट्रीट करावं लागतं. दोघांमध्येही हायपोकॅलेमिक हायपरक्लोरेमिक मेटाबॉलिक ॲसिडोसिस होणार. व्हिडिओ दुसरा पुन्हा बनवतो पुढच्यासाठी, व्हिडिओची लेंथ वाढते.